पाणी हा आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि प्रियंका चोप्रा जोनस आणि मधु चोप्रा यांनी पर्पल पेबल पिक्चरच्या बॅनरखाली निर्मित केलेला एक भारतीय मराठी भाषेतील नाट्य चित्रपट आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे आणि ऋचा वैद्य मुख्य भूमिकेत आहेत, तर सुबोध भावे आणि किशोर कदम सहाय्यक भूमिकेत आहेत. 2019 मध्ये या चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. पाणी 18 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट हनुमंत केंद्रे यांच्या मराठवाडा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी केलेल्या वास्तविक जीवनातील प्रयत्नांवर आधारित आहे. पाणी हा चित्रपट दुष्काळी भागांसाठी खूप प्रेरणादायी चित्रपट आहे. चित्रपटाचे कथानक असे आहे की आदिनाथ उर्फ हनुमंत बाबू केंद्रे हा नांदेडमधील नागदेरवाडी या दुष्काळग्रस्त गावात राहणारा एक सामान्य माणूस आहे. गावाला पाण्यापासून स्वतंत्र बनवण्याच्या त्यांच्या प्रवासात स्थानिक गुंडांशी, नवोदित प्रेमसंबंधाशी आणि दैनंदिन जीवनातील इतर व्यत्ययांशी सामना करत आहे. हनुमंत केंद्रे यांचे लग्न सुवर्णाच्या कुटुंबाने त्यांच्या दुष्काळग्रस्त गावात पाण्याच्या संकटामुळे रद्द केले. हनुमंत यांनी मुलीला वचन दिले की ज्या दिवशी तो त्याच्या गावातील हे संकट दूर करेल त्याच दिवशी तो तिच्याशी लग्न करेल. तू माझी वाट पाहशील का? त्याने विचारले. पुढे जे घडले ते प्रेमाने प्रेरित मानवी प्रयत्नांची एक चित्तथरारक सत्यकथा आहे. पाणी हा चित्रपट अमेरिकेतील न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला आणि 2019 मध्ये 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. या चित्रपटाने त्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी 28 लाखांची कमाई केली होती.